गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलला मी अभिजित सहर्षकर स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत लेखा व कोशागार विभाग जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आपण सांगितल्याप्रमाणे महिनाभरापूर्वी सांगितलं होतं या डिपार्टमेंटची जाहिरात येणार आहे। या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, वेतन काय राहणार आहे, वयोमर्यादा या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये नवीन वर्षानिमित्त ज्या बॅचेस वरती ऑफर ठेवण्यात आलेली किंवा बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एएनएम जेएनएम बॅच 2025 ज्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिका जीएनएम ची। यामध्ये तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण प्लस टॉपिक वाईज एमसीक्यू प्लस पीवायक्यू असणार आहे। तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, लेक्चर आहेत ते अनलिमिटेड वेळा आपल्याला पाहता येणार आहे। अगदी कमी शुल्कामध्ये 2-3 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे। याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे। ठीक आहे, जास्त वेळ न घेता बाकी पण बॅचेस आहेत, त्या बॅचेस वरती पण 50% ऑफर आहे। परंतु जे महत्वाचं आहे सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र शासन संचालक सहसंचालक लेखा व कोशागार विभाग पुणे यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोशागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क सर्वांकरिता आहे। हे सर्वांकरिता जाहिरात या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा आता वेतन श्रेणी काय दिलेली आहे, S10 29,200 ते 92,300, बेसिक पेमेंट 29,000 राहणार आहे। सहवर्गातील रिक्त पदानुसार नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागविण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा नेक्स्ट दिलेला आहे, एकूण ज्या पद आहेत 75 असणार आहेत। त्यापैकी डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण, अनुसूचित जाती 9 आहेत, अनुसूचित जमाती 5, विजयाला 3 आहेत, एनटीबी 1, एनटीसी ला 2 आहे, एटीडी ला 2 आहेत, विमा ओबीसी करिता 13 जागा राखीव आहेत, ईसीबीसी सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 8 आहेत, ईडब्ल्यूएस ला 9 आणि ओपन राखीव खुला प्रवर्ग आहे त्याला 21 जागा आहेत। ओके, त्यानंतर जे महत्वाचे अंशकालीन करिता पण आहेत 1 जागा, त्यानंतर भूकंपग्रस्त 1 आहे आणि प्रकल्पग्रस्त करिता पण 1 जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आहे यामध्ये कालावधी, परीक्षेचा जो कालावधी आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 31 डिसेंबर 2024 संध्याकाळ म्हणजे 5 वाजल्यापासून तुम्ही 30 जानेवारी 2025 म्हणजे तुम्हाला कंप्लीट 1 महिना फॉर्म भरण्याकरिता देण्यात आलेला आहे। प्रवेश पत्र ऑनलाईन वगैरे ते तुम्हाला संकेतस्थळावरती नंतर माहिती पडणार आहे। ऑनलाईन परीक्षा दिनांक पण नंतर ते डिक्लेअर करणार आहेत। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याची तुम्हाला लिंक पण डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे 30 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। याचे आता आपण सांगितले वेतन सांगितलेलं आहे, अर्ज करण्याचा कालावधी कुठून कुठपर्यंत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे कनिष्ठ लेखापाल हे जे पद आहे याचे शैक्षणिक अर्हता बघून घ्या। संविधानिक विद्यापीठाची म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी धारण केलेला उमेदवार मेल और फिमेल पात्र आहे। तांत्रिक अर्हता काय दिलेली आहे त्यांनी, मराठी टंक लेखनाचे टायपिंगचे मराठी किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत किंवा दिलेला आहे दोन्हीपैकी एक, मराठी किंवा इंग्लिश जर असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क काय दिलेलं आहे त्यांनी, अराखीव 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील राखीव उमेदवार आहेत त्यांना 900 रुपयामध्ये फॉर्म भरता येणार। माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे। जे संकेतस्थळ दिलेले आहे त्यावरती तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता। ही पीडीएफ डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेली आहे। सर्व संपूर्ण जाहिरात तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। भारती देशमुख अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती पुणे तथा सहसंचालक लेखा व कोशागार विभाग पुणे यांनी आजच्या दिनांक 26 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे याचा कालावधी, म्हणजे कोण फॉर्म भरू शकते, 18 ते ओपन मधील जे उमेदवार आहेत 38 पर्यंत आणि कॅटेगरी मधील असतील तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर अंशकालीन भूकंपग्रस्त यांना अजून 5 वर्षाचा कालावधी वाढवून दिलेला आहे।
नेक्स्ट याच्यामध्ये आपण याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. यामध्ये आपण फक्त जाहिरात आलेली ते सांगितलेले एकूण पद किती आहेत, कॅटेगरी वाईज किती पद आहेत, वेतन सांगितले, परीक्षेचा फॉर्म कधीपासून भरता येणार आहे, वयोमर्यादा पण आपण सांगितलेली आहे. त्यानंतर अकॅडमीमध्ये बघा नवीन वर्षानिमित्त 2025 ला नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्याकरिता तुम्हाला सर्व बॅचेस वरती 50% ऑफर देण्यात आलेली आहे. यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर 2500 रुपयामध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी, अंतर्गत आणि सर्व सेवा दोन्ही करिता, स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर 2500 रुपयामध्ये 1 वर्ष आहे. पशुसंवर्धन, पशुधन पर्यवेक्षकच्या पण जागा निघणार आहेत. अगोदर सांगून आपण आरटीआय मार्फत माहिती मागवलेली आहे. मनपा बॅच, टेट बॅच वरती 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्ष आहे. महिला बाल विकास बॅच अवेलेबल आहे. समाज कल्याण, त्यानंतर रेल्वे भरती, सीटीटी बॅच हिंदी मीडियम आणि वनरक्षक, वनसेवक आणि वनरक्षकच्या जागा निघणार आहेत आगामी 1 ते 2 महिन्यामध्ये. त्याकरिता पण तुम्हाला तयारीत राहायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हे आपण 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. लेखा व कोशागार विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल, अजून यामध्ये जागा ऍड केलेल्या आहे. दुसरी मला वाटते जाहिरात येईल. एकूण जे पद सांगितले होते वरिष्ठ लेखापाल तिचे पद यामध्ये ऍड नाहीत, कनिष्ठ लेखापालचे फक्त ऍड केलेले आहेत. ओके, जी इन्फॉर्मेशन आहे ऑथेंटिक असते. तसं तुम्हाला महानगरपालिकेच्या पण जाहिराती संदर्भात सांगितलं होतं, नागपूरची पडलेली आहे. त्यानंतर बाकीच्या पण मनपाची जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. याकरिता तुम्हाला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल अकॅडमी या नावाचं प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचं. ऍप मधनं पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसं आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. परतच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल अभ्यासक्रम या टॉपिक लिस्ट पाहणार आहोत. ओके, थँक्यू.